सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः माढा, करमाळा, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे। तर सीना नदीच्या कॅचमेंटमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी झपाट्याने वाढले। धरणातून विसर्ग झाल्यानंतर नदीने आपलं पात्र ओलांडलं आणि गावगाव पाणी घुसले। यामुळे जिल्ह्यातील तब्बल 110 गाव पुराच्या विळख्यामध्ये सापडली आहेत। प्रशासनाच्या माहितीनुसार आतापर्यंत किमान 185 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। मात्र ही संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे। पण या सगळ्यात सर्वाधिक फटका बसलाय तो म्हणजे माढा तहसीलला। इथे पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की जिल्हा प्रशासनाला आर्मीची मदत घ्यावी लागली। सीना नदीला लागून असलेल्या गावामध्ये शेतकरी, घरं, पशुधन या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। काही ठिकाणी गावं पूर्णपणे वेढली गेली। म्हणजेच माढा तालुक्यातील शिंगेवाडी गावामध्ये 9 लोक अडकले होते। त्यांना प्रशासनाने आणि बचाव पथकांनी वाचवलं। पण हे एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर रस्ते, पूल आणि संपर्क व्यवस्था खंडित झाली। वाहतूक ठप्प झाल्याने काही गावं जगापासून तुटल्यासारखी झाली आहेत। यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, कारण शाळा इमारतींमध्ये पाणी शिरलंय। काही ठिकाणी सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालये सुद्धा पाण्याखाली आली आहेत। यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक हवालदिल झालाय। तब्बल 47,266 हेक्टर शेती पुरामुळे बाधित झाली आहे। सोयाबीन, हरभरा, मका, कांदा, साखरफांदी अशी पिकं पूर्णपणे पाण्याखाली वेढली गेली आहेत आणि याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार असून भविष्यातील अन्नधान्य पुरवठ्यावर देखील ताण येणार आहे। पण शेतीसोबत पशुधनाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे। जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत। घरं उद्ध्वस्त झाली। अनेक कुटुंबांना हातामध्ये फक्त अंगावरील कपडे घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागलं। तर प्रशासनाकडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू होतं। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्काळ पथक रवाना करण्यात आली आहे। NDRFचे पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। काही ठिकाणी बोटींचा वापर करून लोकांना हलवण्यात आलं आहे। महत्त्वाचं म्हणजे या पावसामुळे आर्मीला विशेषतः माढा विभागामध्ये मदतीसाठी बोलावण्यात आले। आर्मीने आपली यंत्रणा कार्यान्वित करत लोकांना वाचवणं, अन्नधान्य आणि औषधं पोहोचवणं, तात्पुरता निवारा केंद्राची उभारणी करणं अशा कामामध्ये सहभाग घेतला आहे। तर प्रशासनाने शेतकरी आणि नागरिक यांच्यासाठी मदत केंद्र उभारली आहे। अन्नधान्य, पिण्याचे पाणी, ब्लँकेट्स, औषधे यांचा पुरवठा सुरू आहे। स्थानिक स्वयंसेवक, सामाजिक संघटना, ग्रामपंचायती हे सर्व लोकांच्या मदतीला धावलेत। पूरग्रस्तांमध्ये विशेषतः करून माढा तालुक्यातील गावं सर्वाधिक धोक्यामध्ये आहेत। ही गावं म्हणजे मंगशी, नाडी, लाहू, रिधरे, तांदुळवाडी, दारफळ, निमगाव, सुलतानपूर, केवड, उंदरगाव, वाकव, खैरव, कुंभेज ही सीना नदीलगतची गावं आहेत। या गावांमध्ये पाणी घराघरात घुसलं असून मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर सुरू आहे। तर भीमा नदीलगतची ही काही गावं गंभीरपणे प्रभावित झाली आहेत। त्यामध्ये उजनी, शेवरे, रांजणी, चांदज, टाकळी, माळेगाव, फुटा, जावलगाव, रुई, आळेगाव, बुद्रुक, आळेगाव खुर्द, बेंबळे, गरफुले, मिटकलवाडी यांचा समावेश आहे। या सर्व गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। अनेक ठिकाणी गावातील रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्या ठिकाणी गाड्या पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे बोट, ट्रॅक्टर, जीप यांच्यासारख्या वाहनांच्या सहाय्याने लोकांना हलवलं जात आहे। काँग्रेस पक्षासह स्थानिक नेत्यांनी या परिस्थितीला वेट ड्रॉट म्हणजे ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली, कारण शेतकऱ्यांच्या हातचं पीक पाण्यात वाहून गेलं असून जमीन पाण्यानं भिजून गेली आहे। दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिल्यास जमिनीची धूप होईल, कीड रोग वाढतील आणि पुढील हंगामातही पेरणीवर परिणाम होईल। त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत। प्रशासनाने नुकसान भरपाईची प्रक्रिया जलद करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पुढील काही दिवस अजून पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत, आवाहन केले आहे। नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी स्थलांतर करण्यास विलंब करू नये अशी सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे। पिण्याचे पाणी, अन्नधान्य, औषधं, आवश्यक कागदपत्र घेऊन तातडीनं सुरक्षित स्थळी जाणं महत्त्वाचं आहे। सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती ही काही फक्त एक आपत्ती नाही, तर आपल्याला हवामान बदलाचे स्पष्ट मोठे संकेत आहेत। पूर नियंत्रण, नदीकाठावरील बांधकाम नियंत्रण, जलनिकासी सुधारणा आणि आपत्कालीन व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे। प्रशासन, सरकार आणि स्थानिक संस्था आणि जनतेच्या सहकार्याने हे संकट हाताळता येणार आहे। तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।